जयहरी. एकादश स्कंध भाग 204. 28व्या अध्यायामध्ये नाथांनी अद्वैत भक्तीची पारमार्थिक पार्श्वभूमी सारांशानं मांडलेली आहे असं आढळतं. परमात्मे वस्तू एक रूपानं सगळीकडं पसरलेली आहे असं स्वानुभवानं पटल्यावर विश्वाचा हा अफाट पसारा परमात्मामयच असला पाहिजे असं मानावं लागतं. प्रश्न येतो तो असा की परमात्मे वस्तू तर अत्यंत सूक्ष्म आहे आणि त्याच्या उलट इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारं विश्व अत्यंत जड आहे. या दोहोंचा संयोग कसा होतो? विश्वाला इंद्रियांनी पाहणारे आपण त्या विश्वातच निर्माण झालेले असतो, म्हणून त्याचं खरं स्वरूप आकलन होण्यास मनानं त्यापासून बाजूला सरलं पाहिजे. याचा अर्थ असा की इंद्रियांच्या खिडक्यातून विश्व पाहण्याची सवय टाकून अधिक सूक्ष्म रीतीनं त्याचा अनुभव घेणं अवश्य आहे. ही युक्ती ज्याला साधते त्याला विश्वाचा अर्थ अगदी निराळ्या तऱ्हेनं समजतो. परमात्मा आनंदरूप आहे. तो आनंद जिवंत असून अखंड दंडायमान आहे आणि ते विश्व त्या आनंदाचाच विलास आहे असा साक्षात अनुभव येतो. ज्याला हा अनुभव येतो तोच खरा भक्त असून सर्वाभूती भगवत भाव पाहण्याचं सामर्थ्य त्याला येतं. जीवाची म्हणजे पाहणाऱ्याची आतली पातळी जसजशी सूक्ष्म होत जाते तसतसं तेच विश्व त्याला अधिक भगवंतमय दिसू लागतं. असं सांगून हे घडून येण्यास नाम फार उपयोगी पडतं असा उपसंहार नाथांनी केला आहे. नाथ आपल्या सद्गुरूंना उपमा देतात ते स्वानंदरूप सद्गुरू. सद्गुरू हाच खरा पुरुषोत्तम असून तो केवळ सच्चिदानंद स्वरूप आहे. सद्गुरू म्हणजे पूर्ण आत्मसाक्षात्कार झालेला पुरुष होय. तोच खरा देव समजावा. तरी देवात आणि त्यांच्यात मोठा फरक असा की देवाला मानवी जीवांना साक्षात मदत करता येत नाही, परंतु सद्गुरू ती करतो. किंबहुना सामान्य जीवाच्या हातून मोठी कामगिरी करून घेण्यात सद्गुरूची करामत दृष्टीस पडते. दृश्याच्या जंजाळात अडकून पडलेल्या जीवाला सूक्ष्म आणि आनंदमय स्वस्वरूपाची गोडी लावणं हे सद्गुरूचं कार्य होय. नाथ महाराज म्हणतात की परब्रह्मस्वरूप सद्गुरूस माझा नमस्कार असो. ब्रह्माला ब्रह्मपण सद्गुरूमुळंच येतं. तो केवळ सद्रूप खरा, पण चिन्मय स्वानंदानं सारखा स्फुरत असतो. तो देवशिरोमणी असून जीवशिवादी भेदांच्या पलीकडे राहतो. देहानं माणूस दिसला तरी त्याच्या खऱ्या स्वरूपाला अंतपार नसतो. हे जरी खरं तरी आत्मज्ञानाला योग्य अशा शिष्यासाठी मानवी भूमिकेत येऊन त्याच्यावर तो कृपा करतो. खऱ्या आत्मस्वरूपाची जाणीव शिष्याच्या अंतःकरणात उत्पन्न करणारा सद्गुरू आपलं सर्वस्व संतोषानं त्याला देतो. शिष्यानं आपल्यापेक्षा मोठं व्हावं यातच त्याला आनंद होतो. वेदांताचा खोल अभ्यास करणारे विद्वान कोरड्या शब्दज्ञानातच घोटाळतात. स्वतःला कळलं असं त्यांना वाटलं तरी शब्दांच्या पलीकडे तरी जाऊ शकत नाहीत. तसं जाण्याचं सामर्थ्य शिष्याच्या अंतःकरणात उत्पन्न करणं हे सद्गुरूचं खरं कार्य असतं. परमार्थ देखील साधक ज्ञानसंपन्न होऊ लागला म्हणजे ज्ञातेपणाचा अभिमान त्याला बाधतो. जगाला कळत नाही आणि स्वतःला कळतं अशी अहंता वाढून गुणदोषांचं दर्शन होतं. जोपर्यंत जगाचे दोष दिसतात तोपर्यंत जीवाला पूर्ण आत्मसाक्षात्कार झाला नाही असं खात्रीनं समजावं. पूर्ण ज्ञान झालं की देहबुद्धी समूळ नाश पावते. ती नष्ट झाली की अहंता निःशेष नाहीशी होते आणि मग या विश्वात जिकडे तिकडे केवळ स्वानंदाचा विलास अनुभवास येतो. मग एखाद्याला प्रश्न पडेल की परमात्मा आणि जगाचा संबंध तो नेमका कसा? तर आपल्याला जे जग दिसतं ते आपल्या मनाच्या अवस्थेवर अवलंबून असतं. जागेपणी इंद्रियातून बाहेर धावणारं मन झोप लागून अंतर्धान पावल्यावर स्वप्नसृष्टीमध्ये निराळंच जग दिसू लागतं. स्वप्नात काम करणारं मन गडप होऊन गाढ झोप लागल्यावर दृश्यपणानं भासणारं जग सर्वस्वी नाहीसं होतं. एखाद्या माणसाला अवस्थाभेदानं
जग निरनिराळं दिसलं तरी जगाचं अस्तित्व त्याच्या पाहण्यावर अवलंबून नाही, हे देखील खरंच. परंतु सर्व माणसांना 3 अवस्थांमध्ये निरनिराळ्या प्रकारानं भासणारं जग मुळात निराळंच असलं पाहिजे, हे देखील तितकंच खरं. वस्तुस्थिती अशी आहे की मूळ अनंत अपार आणि ज्ञानघन आनंद स्वरूप सगळीकडे विलास करतच आहे. सबंध विश्व आनंदानंच भरून गेलेलं आहे. इंद्रियांच्या भूमिकेवरून त्याच्याकडे पाहिलं तर ते सचेतन आणि अचेतन यांनी मिश्रित असं दिसतं. परंतु इंद्रियातीत होऊन म्हणजे 3 अवस्थांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर तेच जग आनंद स्वरूप दिसतं. माया नावाच्या आनंदाच्याच शक्तीमुळं जीव निर्माण होऊन देहबुद्धीद्वारा जगाकडे पाहण्याचा प्रसंग येतो. नाथ महाराज सांगतात की रजोगुणापासून इंद्रिय झाली आणि तमोगुणापासून सूक्ष्म पंचमहाभूत झाली. जागेपणी इंद्रिय दृश्य विषय सेवन करतात, त्या अवस्थेचा अभिमानी विश्व होय. स्वप्नाचा अभिमानी तैजस असून तिथे तो केवळ मिथ्या प्रपंच उभारतो. स्वप्नामध्ये फक्त मनच वावरतं. सुषुप्तीमध्ये सर्व अंधार होऊन केवळ अविद्या शिल्लक उरते. जे मुळी जन्मालाच आलं नाही ते मूल काळं का गोरं हे काय सांगावं. त्याचप्रमाणे प्रपंचाचं भानच मुळी मिथ्या असल्यानं त्यातून सुख घेण्याचा अट्टहास करणारे अज्ञानात बुडालेले समजावे. अमावस्येच्या रात्री अंधाराचं वजन करायला पुष्कळ आंधळे जमले. त्यांनी दोन्ही हातांनी ते तोतले तरी एक रतीभरही वजन भरणार नाही. ते तोलत राहिले दोन्ही हातांनी. काय तोलत राहिले? अंधार तोलला तरी एक रतीभरही वजन भरणार नाही. केळीचा खुंट सोलायला लागले तर जो पदर काढावा तो पोकळ निघतो आणि शेवटी पोकळीच अनुभवास येते. त्याचप्रमाणे देहबुद्धीनं निश्चित केलेला दृश्य प्रपंच आत्मज्ञानाच्या दृष्टीनं मिथ्या आहे, लटका आहे. भिंतीवरील चित्रामध्ये पाणी आणि अग्नी, अंत्यज आणि ब्राह्मण, वाघ, हरिण ही डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत असली तरी वस्तुतः भिंतच भासत असते. त्याचप्रमाणे अनेक वस्तू इंद्रियांना भासल्या तरी त्या सर्वांची पार्श्वभूमी आनंदरूप अद्वैत वस्तूच आहे, यात शंका नाही. आपल्या शब्दाचा प्रतिध्वनी होऊन आपल्या कानावर पडतो. एखाद्या दोऱ्याचं मूळ रूप तसंच असतं तरी पण भ्रमानं मोठा साप आहे असा भास होतो आणि भयानं कापरं भरतं. त्याचप्रमाणे आनंद स्वरूप आहे तसंच राहतं. अविद्येच्या प्रभावानं ते अनेक रूप भासतं आणि जीवाला उगीच दुःख भोगायला लावतं. हा दृश्य प्रपंच आनंदाच्या अधिष्ठानावर भासतो आणि जीव दृश्यातीत अवस्थेला गेला म्हणजे स्वस्वरूपात विलीन होतो. पण हे असं होतंच का? या प्रश्नाला एकच उत्तर आहे, ते म्हणजे हा त्या आनंद स्वरूपाचाच काहीतरी खेळ आहे. जे उत्पन्न होऊन नाश पावतं ते सर्व मिथ्या असतं. सटावलेल्या पोराचं बारसं कुणी आनंदानं करत नाही. त्याचप्रमाणे नाशवंत देह वाढल्यानं मूर्ख लोकांना आनंद होतो. शहाणा माणूस देहावरील आसक्ती सोडून मनानं विरक्त होऊन व्यवहार करतो. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.